इमारतींचे वीज पाणी होणार खंडित। नेहमीच येतो पावसाळा, याप्रमाणे महापालिकेच्या अग्निशामक विभागाने शहरामधील बड्या इमारतींना अग्निप्रतिबंधक उपाययोजनेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार फायर ऑडिट रिपोर्ट 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याच्या जाहीर नोटिसेतून अल्टिमेटम दिला आहे। मुदतीत रिपोर्ट न सादर करणाऱ्या आस्थापनांच्या इमारतींचा पाणी पुरवठा व वीज पुरवठा खंडित करण्याबरोबरच इमारत सील करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। फायर ऑडिट संदर्भातील दाखला व उपाययोजनांची पूर्तता न केल्यास संबंधित आस्थापनांची वीज व पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल। तर या इमारतींना बंधनकारक शासकीय निमशासकीय कार्यालये, हॉटेल्स, लॉजेस, रेस्टॉरंट, पंप, रुग्णालय, मॅटर्निटी, नर्सिंग होम, शैक्षणिक इमारती, व्यावसायिक इमारती, सार्वजनिक वापराच्या इमारती, औद्योगिक इमारती व गोदाम, 15 मीटरपेक्षा जास्त उंच इमारती, सर्व क्लासेसच्या इमारती, नगरपालिका हद्दीतील रहिवासी इमारती, 15 मीटरपेक्षा उंच व्यावसायिक इमारती, शाळा, कॉलेज, मंगल कार्यालय, हॉटेल्स, सिनेमागृह, डीमार्ट व इतर शासकीय कार्यालय या ठिकाणी दरवर्षी शासन नियमाप्रमाणे जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये सर्व आस्थापनांचं फायर ऑडिट केलं जातं शासन मान्य एजन्सीद्वारे। आणि ते फायर ऑडिट झाल्यानंतर ज्याचा जो बी फॉर्म आहे तो नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागात मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्याकडे सादर करण्याबाबतचे तसे परिपत्रक माननीय संचालक अग्निशमन सेवा महाराष्ट्र शासन यांनी काढलेले आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा उपाययोजना अधिनियम 2006 व नियम 2009 अन्वये फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे। त्यामुळे नाशिक महानगरपालिका माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी नाशिकच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीस 28 जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेली आहे। त्यामध्ये 1 महिन्याचा कालावधी हा सर्वांना त्याचा दिलेला आहे। 1 महिन्याचा कालावधी म्हणजे 28 फेब्रुवारी 2025 पावेतो मुदत आहे। न केल्यास त्याच्यानंतर जी काही नियमात कारवाई आहे 2009 आणि अधिनियमात जी कारवाई करणे शक्य आहे तिथे वीज पुरवठा किंवा पाणी पुरवठा। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।